नमस्कार मंडळी, मी तुम्हाला भिजलेल्या मुगापासून बनवलेली रेसिपी दाखवते. 1 वाटी मूग भिजवून घेतलेले, अर्धी वाटी तांदूळ, 7 ते 8 मिरच्या लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं व्यवस्थित. आणि बारीक केल्याच्यानंतर आपल्या अंदाजाने त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड करताना लक्षात ठेवायचं आहे की ते जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही, जेणेकरून जे आपल्याला धिरडं बनवायचं आहे ते व्यवस्थित आलं पाहिजे आपल्या तव्यावरती. जास्त पसरलंही नाही पाहिजे आणि घट्ट झालं नाही पाहिजे. हे बघा, मी असं बनवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ ॲड करून घेते. आता एक छोटासा कांदा चिरून त्याला तेल लावून तव्याला तेल लावून घेते, जेणेकरून आपलं कमी तेलात आपलं धिरडं बनवता येईल. हे डाएटवाल्यांसाठी खूप पौष्टिक आहे आणि म्हातारे म्हणा किंवा लहान मुलं म्हणा यांच्यासाठी पण खूप हेल्दी आहे. अशा प्रकारे आपण हे धिरडं बनवायचं. धिरडं बनवत असताना आपला गॅस आहे तो कमी स्पीडवर ठेवायचा, जेणेकरून आपलं धिरडं चिटकणार नाही आणि कमी गॅसवर याला होऊ द्यायचं. हे बघा, असं आपलं धिरडं तयार झालेलं आहे. हे तुम्ही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर किंवा लोणच्याबरोबर कशासोबतही सर्व करू शकता. मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता. त्याच्यामुळे असं हेल्दी पौष्टिक आपलं धिरडं तयार आहे. नक्की ट्राय करा.